ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे इस्कॉन विस्तार केंद्र सावंतवाडीतर्फे आजच्या ह्या नित्य रविवारच्या साप्ताहिक सत्संगामध्ये। सर्वात पहिलं मी धन्यवाद देतो की मॅनेजमेंटनं शॉर्ट नोटीसवरती मला इथे येऊन सेवा करण्याची संधी दिली। आणि मी एवढ्यासाठीच फोन केला की मागच्या शनिवारी प्रभूजी आणि माझ्याकडे आले होते, मला कसं तरीच वाटलं ते, कारण मला त्याच रात्री प्रयागराजला जायचं होतं महाकुंभ मेळ्याला। आज तो आपण तोच विषय थोडासा घेऊया, बरोबर की नाही? हां, महाकुंभ मेळ्याशी संबंधित विषय घेऊया, गीतेच्या द्वारेच घेऊया। तर जास्त वेळ न दवडता आपण सुरुवात करूया। श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 7वा। हरे कृष्ण। श्लोक आहे 28वा। मी म्हणेन माझ्या बघून तुम्ही रिपीट करा। श्री भगवान उवाच येषां तन्त्वगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः। येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः। येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः। येषां ज्यांचे तू परंतु अंतगतम पूर्णपणे नष्ट झाले आहे पापम पाप जनाना लोकांचे पुण्य पुण्य कर्मणा ज्यांची पूर्वकर्मे ते ते द्वंद्व द्वंद्वाच्या मोह मोहापासून निर्मुक्ता मुक्त झालेले भजन्ते भक्तीमध्ये परायण होतात माम माझ्या दृढव्रताः दृढनिष्ठेने ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढनिष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात। खूप गहन गर्भित अर्थ आहे भगवंत ह्याच्यामध्ये सांगतायत। आपण सर्वांनी एकच रिक्वायरमेंट आहे, ते कान आणि मन आणि हृदय उघडं ठेवून श्रवण करायचं बस। जसं रूप गोस्वामी आपल्याला सांगतात की मला लाखो लाखो
मुख मिळाली असते तर मी भगवंतांचं नाम एवढ्या मुखाने गायलं असतं, लाखो लाखो कान मिळाले असते तर मी श्रवण केलं असतं. तसं आपण आपले कान, हृदय आणि मन याची द्वारं ओपन ठेवून ध्यानपूर्वक जर श्रवण केला तर निश्चितच आजच्या या सत्रातनं तुम्हाला आणि मला सुद्धा बऱ्याच काही गोष्टी समजते. तात्पर्य हिज डिवाइन ग्रेस भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद की जय. बरं, बाकी इतर सेवा सगळ्या असतील त्या सोडून घेऊन समोर बसायचे सर्वांनी, कारण हरिकथा जी आहे ना ती सगळ्यात टॉपमोस्ट आहे भक्तीमध्ये, श्रवण. इतर सेवा ज्या असतात मॅनेजमेंटच्या त्या आहेत ना, त्या हरिकथा सुरू व्हायच्या अगोदर संपवायच्या असतात. नाही तर आपल्याला बऱ्याच जणांना सवय असते, मी सेवा करतोय, एक गंमत सांगतो सेवेवरनं आला विषय म्हणून, मग पुढे जाऊ. बरेचसे आपल्यापैकी भक्त जे असतात ना ते सेवा करायला उत्सुक असतात. प्रभुपादांनी सगळ्यात श्रेष्ठ सेवा काय सांगितले? नामस्मरण, अखंड नामस्मरण, 24 तास नामस्मरण. पण कमीत कमी 16 माळा तरी करा, 1.5 तास, 1.5-2 तास, बरोबर की नाही? पण हे आपण सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करतो आपल्या सत्संगाच्या मार्गातनं, पण आपण सगळ्या उत्साही असतो आणि मग आपल्याला आपले शिक्षागुरू किंवा दीक्षागुरू किंवा अजून मार्गदर्शक गुरु भेटले की आपण, गुरुजी प्लीज गिव्ह मी सम सेवा. काय सांगतो? मला काहीतरी सेवा द्या. गुरुजी बिचारे त्याचा सगळा स्वभाव विचारात घेऊन सांगतात, ठीक आहे, गो अँड डू बुक डिस्ट्रीब्युशन. गुरुजी रॉंग गेस. मी काय सांगतोय कळतंय तुम्हाला? गुरुजी रॉंग गेस. नाही नाही नाही, काहीतरी चुकतंय. आपल्याला ती सेवा करायची इच्छा असते जी आपल्याला सोयीची असेल किंवा हवी असेल, पण सगळ्या सेवा बाजूला ठेवायची आणि पहिलं येऊन सत्संगात बसायचं, बरोबर की नाही? काय केलं परीक्षित महाराजांनी? काय केलं सांगा बघूया. जेव्हा त्यांना आज्ञा झाली, त्यांना कळलं की आता माझा मृत्यू समीप आहे, तेव्हा सगळी राजवस्त्र उतरली, साधुवस्त्र परिधान केली आणि सगळ्यात पहिले येऊन गंगातडी बसले. कशासाठी? श्रवण करण्यासाठी. मॅनेजमेंट करत बसले नाही. राजा चक्रवर्ती सम्राट विचार करा, त्याला किती कामं असतील. सगळ्यात पहिले कुठे येऊन बसले? समोर येऊन बसले, ध्यानपूर्वक. मन, इंद्रिय सगळी बाजूला. 7 दिवस 7 रात्री नाही ह्याला सुद्धा उठले, बिलकुल तहान नाही, भूक नाही, निद्रा नाही, काही नाही. ध्यानपूर्वक श्रवण करतो. ही तल्लीनता पाहिजे हरिकथा श्रवण करण्यामध्ये, तरच तुम्हाला नामाची उडी लागेल, नाही तर नामाची उडी लागणार नाही. लक्षात ना, नामाची उडी लागणार. का लागणार नाही? कारण अनादी काळापासून आपण इथं आहोत, हे मान्य करता तुम्ही? मान्य करता? अनादी काळापासून या भौतिक जगतामध्ये दुःखालयम अशाश्वतमध्ये आपण खितपत पडलो आहोत. मान्य करता की नाही करत? कोण मान्य करत नाही सांगा? ज्याला वाटतं हा एकच जन्म आपला आहे, याच्या मागे काय नव्हतं आणि याच्या पुढे काय असणार नाही, असं कोणाला वाटतं? वाटत असेल पण विचारत नसतील, बरोबर की नाही? एक इस्कॉनच्याच स्वामींच्या मुखातनं, संन्यासी आहेत ते 85 वर्ष, त्यांच्या मुखातनं मी जे श्रवण केलं तुम्हाला सांगतो. ते म्हणाले आपण अनादी काळापासून इथं राहत असल्याचा पुरावा तुम्हाला मी देतो. एक म्हणजे आपण अनादी काळापासून भजनच केलं नाही, त्यामुळे माळा घेतली रे घेतली की आपलं जडत्व येतं. सगळ्या इंद्रियांचं काय येतं? जडत्व येतं. पण काय जण म्हणाले आम्हाला मान्य नाही तुम्ही सांगताय ते, आम्ही अनादी काळापासून इथं नाहीच आहोत. ते म्हणाले सिद्धता देतो. एक मुद्दा घेतला आपण नेहमी शिकवतो ना गीता कोर्समध्ये, आहार निद्रा भय मैथुनमच. मैथून हा विषय घेतला महाराजांनी. म्हणाले मैथून म्हणजे सेक्स लाईफ, ते मनुष्य योनीत येऊ दे किंवा पशु योनीत येऊ दे, मनुष्य योनीमध्ये वयाच्या 12-15 वर्षी माणूस आला, पुरुष स्त्री, की त्याला कोणताही कोर्स किंवा फेलोशिप करावी लागते का त्याच्यामध्ये? हाऊ टू डू सेक्स, याच्यामध्ये फेलोशिप कोर्स किंवा कोण त्याला शिक्षण देतं का? आजकाल ठीक आहे थोडंसं युवा मार्गदर्शन वगैरे असते, पूर्वीच्या काळी प्रजा वाढतच होती ना की कमी होत होती. कोण शिक्षण देतंय का? मैथून कसं करावं? नाही शिक्षण देतं का? फॉर्मल कोर्स, नॉन फॉर्मल कोर्स, फेलोशिप, ग्रॅज्युएशन नाही. पण सगळे एक्सपर्ट आहेत ना? काय एक्सपर्ट आहेत? काय उत्तर असेल तुमचं? आपण कशामध्ये एक्सपर्ट होतो आणि कधी एक्सपर्ट होतो? कधी एक्सपर्ट होतो बरोबर? सारखी तीच गोष्ट जर अनादी काळापासून करत असो तर एक्सपर्ट होणार ना, बरोबर की नाही? मग आपण कोणी न शिकवतो तर ह्या गोष्टीमध्ये एवढे एक्सपर्ट आहोत, याचा अर्थ आपण अनादी काळापासून तेच करत आलो आहोत.
आलं लक्षात? आपला कोणी शिकवावं लागत, आहार निद्रा भयमैथुनमची आपल्याला कोणी शिकवावं लागत नाही. याचाच अर्थ आपण अनादी काळापासून इथं या दुःखालय अशाश्वतमध्ये कितपत पडलो आहोत. आणि भक्ती कधीच केली नाही म्हणून ते माळा घेतली, कोणी असू दे, म्हणजे मी पण असू दे, काही जडप येतं एक प्रकारचं. त्याच्यामध्ये तल्लीनता आपल्याला लागत नाही, त्याच्यामध्ये आपल्याला सुख वाटत नाही, ते आपल्याला बर्डन वाटतं. गुरु महाराजांना वचन दिलंय किंवा आता मी दीक्षा घेणार आहे त्यामुळे मला प्रॅक्टिस केली पाहिजे. इट्स अ बर्डन. आपल्याला काहीतरी ओझं ठेवल्याचं वाटतं. आज नियमाचं वेळेचं काय बंधन असेल तर मला सांगा, कारण आमची प्रस्तावनाच मोठी असते. मला आवडतं असं आदान प्रदान करायला भक्तांशी, कारण भक्तांच्या संघात ह्या गोष्टी बोलणार तर कुठे बोलणार सांगा बघूया. तुमच्या हृदयाला जाऊन भिडेल असं काहीतरी तुम्हाला सांगणं, याच्यामध्ये आनंद येतो. तुम्हाला येत असेल तर हरिबोल बोला, व्हेरी गुड, ठीक आहे. तरी पण जास्त वेळ घेणार नाही, काळजी करू नका. तर हे असं आहे की म्हणून प्रभुपादांनी आपल्याला हे विश्वविद्यालय सुरू केलं इस्कॉनचं, की जिथं आपल्याला ट्रेनिंग मिळेल भक्तीचं. आणि बाकी सगळ्या गोष्टीची आपल्याला ट्रेनिंग घ्यायची गरज. अनादी काळापासून आपण ट्रेन आहोत त्याच्यामध्ये, एक्सपर्ट. वी आर एक्सपर्ट इन ऑल दोज थिंग्स. भौतिकतेच्या सगळ्या इंद्रिय भोगांच्या गोष्टीमध्ये आपण काय आहोत, एक्सपर्ट आहोत. पण आध्यात्मिक जीवनामध्ये काय आहोत आपण, भोपळा, शून्य. आणि म्हणून ह्या ट्रेनिंगची गरज आहे. त्याला साधना भक्ती म्हणतात. पण हे साधनेच्या मार्गाला सुद्धा कोण येईल बरं, भगवंत सांगतात या श्लोकामध्ये, येशाम त्वंतगतम पापम जनानाम पुण्यकर्मणाम ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रता. असा व्यक्ती माझं भजन दृढ वृत्तीनं करेल. कोण, ज्याने या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पाप कर्मे पूर्णपणे नष्ट झालेली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढनिष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. आणि श्रील प्रभुपादांचं तात्पर्य वाचू आणि मग पुढे जाऊया आपण आजच्या सत्राला. जे दिव्य स्तरापर्यंत उन्नत होण्यास पात्र आहेत त्यांचा या श्लोकामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. पापी, नास्तिक, मूर्ख आणि कपटी व्यक्तींना इच्छा आणि द्वेषाच्या द्वंद्वातून पार होणे अत्यंत कठीण असते. कोणाला कठीण असते? पापी, नास्तिक, मूर्ख आणि कपटी व्यक्ती जे आहेत त्यांना इच्छा आणि द्वेषांच्या द्वंद्वातून पार होणे अत्यंत कठीण असते. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये धार्मिक विधिविधानांचे पालन केले आहे, ज्यांनी पुण्यकर्मे केली आहेत आणि पापकर्मे नष्ट केली आहेत, केवळ तेच भक्तियोग स्वीकारू शकतात आणि क्रमशः भगवंतांच्या विशुद्ध ज्ञानाप्रत उन्नत होऊ शकतात. त्यानंतर क्रमाक्रमाने ते समाधी अवस्थेत भगवंतावरती ध्यान करू शकतात. आध्यात्मिक स्तराप्रत उन्नत होण्याची हीच पद्धती आहे. अशी उन्नती कृष्ण भावनाभावी शुद्ध भक्तांच्या सत्संगामध्ये शक्य होते, इतर कुठेही नाही. कारण महान भक्तांच्या संघामध्ये मनुष्य मोहापासून मुक्त होऊ शकतो. श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की जर खरोखरच मनुष्याला मुक्त व्हावयाचे असेल तर त्याने भक्ताची सेवा करणे अत्यंत आवश्यक आहे. मत सेवा द्वार माहुर विरमुक्ते. परंतु जो विषयी लोकांचा संग करीत आहे तो प्रकृतीच्या अंधकारमय प्रदेशाकडे अग्रेसर होत आहे. बद्ध जीवांचा मोहापासून उद्धार करण्याकरिताच सर्व भगवत भक्त या पृथ्वीतलावरती भ्रमण करीत असतात. निर्विशेषवाद्यांना माहीत नसते की भगवंतांच्या अधीन असणाऱ्या आपल्या स्वरूप स्थितीचे विस्मरण होणे म्हणजे परमेश्वराच्या नियमांचे उल्लंघन आहे. जोपर्यंत मनुष्य आपल्या स्वरूप स्थितीमध्ये स्थित होत नाही तोपर्यंत तो भगवंतांना जाणू शकत नाही किंवा दृढ निष्ठेने त्यांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त होऊ शकत नाही. म्हणजे काय, जोपर्यंत याच्या अगोदरच्या श्लोकामध्ये सांगितलं भगवंतांनी इच्छा द्वेष समुच्चयेन द्वंद्व मोहेन भारत सर्व भूतानी सम्मोहम सर्गे यांती परंतपहा. हे परंत भारता इच्छा आणि द्वेष यापासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात. कशामुळे आपण दुःख भोगतोय? आपण मोहामध्ये जन्म घेतो म्हणजे जन्म झाला की जन्म मृत्यू जरावेदी लागून आलं ना. जन्म मृत्यू जरावेदी लागून आलं. जन्म झाल्याबरोबर सगळं आलंच. आणि जन्म का होतो? इच्छा द्वेष समुत्थेन. इच्छा आणि द्वेष करण्याची जी प्रवृत्ती आपली जी आहे ती अनादी काळापासून आहे. जसं मी सांगितलं आपण अनादी काळापासून या भौतिक जगतामध्ये इथं कितपत पडलो आपल्याला माहित नाहीये. त्या इंद्रदेवाला शुक्राची योनी प्राप्त झाली होती आणि इंद्रदेव तो शुक्राच्या योनीत परत इंद्र लोकात जायला तयार नव्हता. तशी आपली अवस्था आहे. प्रत्येक जीवात्म्याला त्याला मिळालेला 84 लक्ष योनीतली कोणताही देह असू दे तो अत्यंत प्रिय असतो. तो सोडण्यासाठी तो तयार नसतो आपल्या पोझिशनला काही झालं तरी.
मग ते हार्ट ट्रान्सप्लांट करावं लागलं तरी चालेल, लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागलं तरी चालेल, किडनी काढावी लागली तरी चालेल, हात पाय चारही काढून टाकले तरी चालेल, पण तो देह सोडायला तयार. एवढी आसक्ती आहे त्या देहामध्ये. लक्षात ना, ह्या देहामध्ये आसक्ती का आहे? इच्छा द्वेष समुत्थान. कारण त्याला एन्जॉय करायचंय, एन्जॉय करायचंय. आणि एन्जॉय करण्याची जी टेंडन्सी आहे जीवाची, ती अनादी काळापासून चालत आलेली आहे. त्यांना एन्जॉय करणं काही वाईट असं नाही, पण त्याच्या मूळ स्वरूप स्थितीत येऊन जी एन्जॉयमेंट आहे, त्या एन्जॉयमेंटपेक्षा इथली या भौतिक जगतातली एन्जॉयमेंट जी आहे ती कणभर पण नाही. एन्जॉय तुम्ही करू नका असं कोणी सांगत नाही, कारण जीवाची मूलभूत स्थिती काय आहे? आय वॉन्ट टू बी हॅपी ऑलवेज. काय मूलभूत स्थिती जीवाची? मला सदैव काय बनायचंय? आनंदी. त्याच्या मागे शब्द आहे सदैव. आणि मला कधीच मृत्यू नको, ही जीवाची मूळ स्वरूप स्थिती आहे. पण आपण सदैव भयग्रस्त असतो, सदैव भयग्रस्त असतो की काय होईल काय नाही, काय होईल काय नाही. आपल्याला भीती कशाची असते? माझी एन्जॉईंग कॅपॅसिटी कमी होईल तर मी काय करेन, बरोबर की नाही? आपल्याला भीती याच्यासाठी असते, दुसरी कोणत्याही गोष्टीची भीती नसते. मला इंद्रिय भोग भोगण्यामध्ये काय कुठं व्यत्यय येता कामा नाही, तो आला तर सगळं हरिबोल होऊन जाईल, बरोबर की नाही? आणि मग आहे ना प्रोव्हिजन, तुम्ही अनादी अनंत काळासाठी इंद्रिय भोग भोगू शकता भगवत धामात जाऊन, ते प्रोव्हिजन आहे. आणि म्हणूनच गीतेमध्ये किंवा भागवतमध्ये, वेदामध्ये, शास्त्रामध्ये सगळीकडे सांगण्यात आलंय की तुम्ही या मनुष्य देहामध्ये थोडीशी तुमची इंद्रिय भोगाची वृत्ती जी आहे ती बाजूला ठेवून काय करा? भक्ती भजन. थोडस 1.5 तास हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. थोडस का सांगतोय मी आज? स्पष्टता होईल तुम्हाला. थोडस का सांगतोय? भगवान जास्त अपेक्षा ठेवत नाही, थोडस. आता महाकुंभ चालू आहे प्रयागराजचा, तर अनेक सनातनी हिंदू म्हणा किंवा इतर जगाच्या कानाकोपऱ्यात इतर धर्माचे लोक सुद्धा आज तिथे त्रिवेणी संगम मध्ये डुबकी मारून आपली सगळी पाप कर्म नष्ट करण्यासाठी करोडोंच्या संख्येने येतात. मी तिथं जवळ 4 दिवस साक्षीदार आहे. तर डे 1ला तिथे 1,65,00,000 लोकांनी त्रिवेणी संगमात डुबकी मारली. किती? 1,65,00,000. दुसऱ्या दिवशी 2 करोडच्या वरती होते आणि 5 दिवसामध्ये 7.5 करोड झाले. विचार करा. आपल्या सावंतवाडी तालुक्यामध्ये इथं 1,00,000-2 लाख लोक आले तर किती बेकार अवस्था होईल. पण तिथे एवढं सुंदर नियोजन आहे ना, खरंच हॅट्स ऑफ टू योगी सरकार. त्याने एवढं सुंदर नियोजन केलंय. आणि प्रत्येकानं ज्याला शक्य आहे आर्थिक दृष्ट्या त्यांना प्रत्येकानं महाकुंभामध्ये जाऊन स्नान करून यावं. तेच भगवंत ते सांगतायत काय? जनानाम पुण्य कर्मणा जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मीचं पुण्य जेव्हा संचय होतो त्यावेळेला भगवंताची भक्ती मिळते. असं पण आहे आणि तसं पण आहे. एखादा ब्रह्मांड भ्रमिते कोनो भाग्यवान जीव, पण तो भाग्यवान कधी बनणार सांगा बघूया? काहीतरी पुण्यकर्माचा साठा केला पाहिजे किंवा भगवंत अहैतुक कृपा त्याला भेटली पाहिजे. अहैतुक कृपा तर आवश्यक आहेच, पण आपल्यापर्यंत आपण पुण्यकर्माचा साठा. पुण्यकर्म पापकर्म तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. पुण्यकर्म पापकर्म ह्या दोघांची फळं असतात. बहुतांश लोक जे आहेत सनातनी जे जाऊन त्रिवेणी संगमात स्नान का करतात, कारण तिथं कल्पवास केल्यानंतर काय मिळतो? मोक्ष नाही मिळत, स्वर्गवास मिळतो. काय मिळतो? स्वर्गवास मिळतो. ते भक्तांसाठी तुच्छ आहे. तर ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्म केले आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढनिष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. आता मला सांगा, युट्यूबवरती कोणी कोणी महाकुंभ सर्च केलंय? हात वर करा. तुम्हाला IIT बाबा नजरेस पडलेत? IIT बाबा पडलेत ना? बघितलंय काय बाबा आहे तो? एका हातात चाय असते, दुसऱ्या हातात सिगरेट असते. अशा लोकांना आपण डोक्यावर घेऊन नाचतो. तो स्वतः सांगतोय की भक्ती करण्यासाठी सत्वगुणामध्ये येणं आवश्यक. मग ये ना बाबा तू आधी पहिला. तू जगद्गुरू बनायला चाललायस आणि एका हातामध्ये सिगरेट ओढतोस आणि एका हातामध्ये चायची चुस्की मारतोयस. इट्स नॉट दॅट इझी. म्हणून इकडे फार स्वल्प अल्प लोक असतात. लक्षात ना, फारच कमी लोक इकडे असतात. फार म्हणजे फार. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित देत सिद्ध आहे, यत तामपि सिद्धानाम कश्चिन्मा वेत्ति तत्वतः.
भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की सहस्रावधी मनुष्यामध्ये एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वता जाणतो. हजारो मनुष्यामध्ये एखादा इच्छा होती की मला भगवान श्रीकृष्णाबद्दल काय करायचंय, श्रवण करायचंय. त्याला तुम्ही ऐकला असाल, तो म्हणतो काय, मी शिवोहम, मी शंकर आहे, मी कल्की अवतार आहे. अरे काय नशेमध्ये काय पण बरवडतोय तो, आणि डोक्यावर घेतलंय मीडियानं त्याला. 24 तास नशा करतोय तो, गांजा फुकतोय. प्रभुपादाने जो तुम्हाला मार्ग दिला ना, एवढं दिव्य आहे ना, तुम्हाला समजणार नाही. त्याच्यावर डुबकी मारा तेव्हा कळेल तुम्हाला की दिव्य मार्ग आहे ते. म्हणजे अशा लोकांना मी तर म्हणेल, त्याच्या समोर असे कोटी कोटी बाबा आणले तरी इस्कॉनचा एक साधक महान आहे. मान्य करता की नाही? बेसिक जो मिनिमम फॉलो करतो तो एक साधक, अशा कोटी कोटी. म्हणून म्हटलं ना भागवतम मध्ये, सिद्धानाम अभि मुक्तानाम, कोटी कोटी सिद्धांपैकी आणि मुक्तांपैकी एक भगवान श्रीकृष्णाचा भक्त हा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असतो. असे मुक्तात्मा आणि सिद्धात्मा खूप आले आणि गेले, काही उपयोग नाही होणार. कारण हे सगळे मुक्तिकामी सिद्धिकामी सगळे अशांत आहेत, अशांत जीव आहेत ना. कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. कृष्ण भक्त हा निष्काम आहे, त्याच्या हृदयात एकच लालसा आहे की कशी मी भगवान श्रीकृष्णांकडे भगवंतांच्या भक्तांची काय करू, सेवा करू. तरी पण अशा प्रकारच्या कुंभामध्ये जाऊन आपण तिथं पुण्य कर्म अर्जन करणं फार गरजेचं आहे. कारण भगवान स्वतः सांगतात ना, जन्मोजन्मी तुमचा पुण्याचा साठा जेव्हा वाढेल तेव्हा तुम्हाला इच्छा होईल की मला माझं भजन दृढता करण्याची इच्छा होईल की नाही. कारण भगवंत स्वतः सांगतोय, साधू संत सांगताय. त्यामुळे जिथं पण आपला पुण्याचा साठा, कारण संस्कृती वाढत नाही. नाहीतर अशा ठिकाणी तुम्ही गेला आणि तिथं अनेक साधू संतांचा संग झाला, त्या साधू संतांची तुमच्यावरती कृपादृष्टी पडली, अंगसंग झाला, आपले निश्चितच काय होणार, प्रारब्ध आणि सुकृती वाढणार. आणि जिथं आपण इथं आता 70, 80, 100 साधूंचा संघ घेतोय, तिथं किती आहेत साधू, करोडो साधू आहेत. म्हणजे करोडो साधू सगळे काय विडी सिगरेट फुकणारे नसणार आहेत ना, काही हरे कृष्ण करणारे पण असणार ना तिथे, बरोबर की नाही. इस्कॉन मेगा किचन दिवस रात्र सेवा करताय तिथे. गौरांग टोळींच्या अध्यक्षतेखाली रोज तुम्हाला सांगतो हजारो, त्या दिवशी 50,000 की 2 लाख प्लेट्स वितरित केल्या संक्रांतीच्या दिवशी. एका दिवशी 2 लाख इस्कॉन प्रसाद वितरित केला गेला. आणि 24 तास ते मेगा किचन चालू आहे. मी पण जाऊन तिथं थोडीफार सेवा केली, मला पण संधी मिळाली गौरांग टोळींच्या कृपेने. एका दिवशी 2 लाख. आणि ते आपले अदानी आहेत, अदानी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, त्यांनी तिथे 50 लाख प्लेट्स स्पॉन्सर केलेले आहेत इस्कॉनतर्फे. थ्रू इस्कॉन 50 लाख महाप्रसाद प्लेट्स. हे पुण्यकर्म आहे ना, बरोबर की नाही. आपण पण दान धर्म केला पाहिजे, पुण्यकर्म केलं पाहिजे सत्कारणी, जेणेकरून लोकांचं काय होईल, भगवंतांप्रती ओढा वाढेल. अशा ठिकाणी जिथं भगवंतांचा नामाचा प्रचार चाललाय, प्रसार चाललाय, अशा ठिकाणी आपण दान केलं पाहिजे. गीतेमध्ये सांगितलंय हे दिव्य गुणातलं दान आहे. सत्वगुणातलं पण मी म्हणत नाही. कोणत्या गुणातलं दान आहे? रजतमान सत्वच्या वरती आहे दिव्य गुण. आध्यात्मिक लोकांना दिव्य गुणातलं दान आहे काय, भगवंतांच्या नामरूप गुणलीलांचा प्रसार प्रचार जिथं निस्वार्थ भावना होतं तिथं आपण आपल्याकडे असेल ते यथाशक्ती दान केलं पाहिजे. लक्ष्मी तर हजारो मनुष्यामध्ये एखाद्याला भगवंतांबद्दल श्रवण करण्याची इच्छा होते. आणि अशा हजारो मनुष्यामध्ये एखादा जो असतो तो काय करतो, भगवंतांना प्राप्त करण्याचा, त्यांच्याबद्दल जाणण्याचा प्रयत्न करतो. तर अजून एक ह्याच अध्यायातील श्लोक घेऊया आपण आणि पुढे प्रवास चालू ठेवूया. काय सांगितले बघा भगवंताने, बहुनाम जन्म नामन्ते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. मी भगवान आहे म्हणणारे लाखो करोडो भेटतील तुम्हाला आज, पण वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. सगळीकडे चराचरामध्ये वासुदेव भगवान श्रीकृष्ण भरून राहिलेले आहेत आणि मी त्यांचा केवळ एक दास आहे. गोपीर भरतोपदक मलो दास दास अनुदास. हे सांगणारे तुम्हाला पूर्ण जगतामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या एवढे पण भेटणार नाही. फार दुर्मिळ आहे कृष्ण भक्त. कृष्ण भक्त फार दुर्मिळ आहे. तर इथे सांगतात, अनेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते आणि मी अस्तित्वाचे सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो, असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. स्वतःला भगवान म्हणणारे खूप आहेत. प्रभुपाद सांगतात, भगवंतांनी 2दा दावाग्निपान केलं. हे जे स्वतःला भगवान म्हणतात त्यांच्या जिभेवर एक जळजळटा निखारा ठेवा. दावाग्नी बाजूलाच ठेवूया, काय ठेवा, बस जळटा निखारा ठेवा.
पळून जातील. हां, आपला बोऱ्या बिस्तर बांधून गायब होतील. 1 2 3 4. तर अवघड आहे फार. तर बघा, चैतन्य महाप्रभू साक्षात भगवान श्रीकृष्ण 500 वर्षापूर्वी आपल्याला भक्त रूपामध्ये भेटले आणि त्यांनी एक सुंदर उपदेश दिला रूप गोस्वामींना. आता हा रूप गोस्वामींना उपदेश कुठे दिला ते पण ठिकाण प्रयागराजमध्ये, म्हणून जायला पाहिजे. दशाश्वमेध घाटावरती रूप, जे आपण रूपानुक म्हणतो ना सगळे गौडीय संप्रदाय रूपानुक, तर रूप गोस्वामींना जी काही शिक्षा होती, जी त्यांनी मग पुढे परंपरा चालवली, ती सगळी शिक्षा कुठे दिली? प्रयागराजमध्ये दशाश्वमेध घाटावरती दिली. बरं, आपले श्रील प्रभुपाद यांची कर्मभूमी प्रयागराज आहे. प्रयागराज फार्मसी नावानं प्रभुपादांची मोठी फार्मास्युटिकल कंपनी होती, औषध निर्माण कंपनी होती, ती पण तिथे आहे. एका गुंडानं ती बळकावली. आता तिथे फक्त एक बिल्डिंग आहे, पण ती गव्हर्नमेंटनं सील ठोकलेलं आहे त्याला. हां, आणि तिथं खूप सुंदर वेणी माधव आहेत अनादी काळापासून, आणि इस्कॉनद्वारे वेणी माधवांचं दुसरं एक मंदिर पण, त्याची पण कथा खूप सुंदर आहे. तर तिथं इस्कॉनचे काही साधक ब्रह्मचारी सेवा करत होते प्रयागराजमध्ये. तर वाराणसीचे जे राजा आहेत आता सुद्धा आहेत, आणि जे काशी नरेश्वर, जे भीष्मदेवाने ज्यांच्या मुली अंबा, अंबालिका, अंबिका ज्यांना युद्धामध्ये जिंकून पळून आणल्या, त्यांचे पूर्वज आजही तिथं आहेत काशी नरेश्वर. तर ते काशी नरेश्वर एकदा प्रयागराजमध्ये आले होते. इस्कॉनचं कार्य बघून ते प्रभावित झाले होते. ते ह्यांना म्हणाले की सपोज मी तुम्हाला जमीन दिली तर तुम्ही इथे एक मंदिर इस्कॉनचं निर्माण करा राधाकृष्णांचं. व्हाय नॉट? बरोबर की नाही? पण मग इस्कॉनवाले नेहमी म्हणतात ना, वी वॉन्ट पेपर्स, जमीन नावावर आधी करून द्या. तर याने म्हटलं, यू डोंट बिलीव्ह मी, आय एम किंग ऑफ वाराणसी प्रांत. मग त्याने जमीन दान केली, आणि आज जे इस्कॉनचं मंदिर जिथं उभं आहे ना, ते त्या ठिकाणी खूप सुंदर वेणीमाधव मंदिर इस्कॉनचं उभं आहे तिथे. अशा सुंदर लीलास्थळी आहेत तिथे. नाग वासुकी मंदिर आहे गंगातटी. समुद्रमंथन लीला झाल्यानंतर वासुकी तिथे येऊन विश्राम करतात. खूप सुंदर मंदिर आहे. भगवान श्रीराम आपल्या वनवासामध्ये 2दा तिथे आलेले आहेत प्रयागराजमध्ये, भारद्वाज ऋषींच्या आश्रमाला. जाताना एकदा थांबले होते आणि येताना पण तिथे थांबले होते. अशी पावन पुण्यभूमी आहे प्रयागराज. आणि त्रिवेणी संगम तिथे होतो. गंगा, जमुना आणि सरस्वती या दिव्य लोकातील नद्या, सरिता ज्या आहेत त्या तिथं एकत्र येतात. आणि ह्या त्रिवेणी संगमावरतीच काय होतं? बऱ्यापैकी कुंभ होतो, महाकुंभ. महाकुंभ फक्त प्रयागराजलाच होतो. त्याच्या अनेक आख्यायिका आहेत आपल्या पुराणामध्ये, त्याला शास्त्र आधार आहे ना कुंभ का होतो. तर ज्याला एकदा तो अमृत कुंभ बाहेर आल्यानंतर तो चोरण्यासाठी काय आले, असुराने आक्रमण केलं स्वर्गलोकावरती. आणि त्याला इंद्रदेव तिथं उपस्थित नव्हते. त्याला देवतांचे गुरु बृहस्पतीने सांगितलं इंद्रदेवांच्या पुत्राला जयंताला, हे जयंत हा महाकुंभ घे आणि तू इथून गायब हो, नाही तर असुर हा अमृत कुंभ घेतील आणि आपल्याला डोईचड होतील, कारण त्यांना अमृत भेटलं अवघड होऊन जाईल. जयंत अमृत कुंभ घेऊन धावत होता. जवळजवळ 12 वर्ष धावत होता. किती? म्हणून त्याला एक तप म्हणतात आपल्याला. 12 वर्ष धावत होता. आणि 12 वर्ष धावत असताना त्याच्या त्या अमृत कुंभातनं काही थेंब अमृताचे या पृथ्वीतलावरती भारतवर्षामध्ये 4 ठिकाणी पडले. कुठे कुठे पडले? हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक. काशी नाही त्याच्यामध्ये. हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन मध्य प्रदेशमध्ये आणि नाशिक आपल्या महाराष्ट्रात. म्हणून इथे कुंभ होतो. पूर्ण कुंभ फक्त प्रयागराजला होतो. बाकी 3 ठिकाणी अर्धकुंभ होतो दर 6 वर्षांनी. पूर्ण कुंभ दर 12 वर्षांनी होतो. आणि अशी 12 गुणिले 12 वर्ष झाली म्हणजे 144 वर्षांनी एकदा महाकुंभ होतो. म्हणजे आपल्या जीवनकालात फक्त हा एकदाच योग आहे. जनांना पुण्यकर्म करायचं असेल तर जाऊन तिथं डुबकी मारली पाहिजे, बरोबर की नाही? जाऊन 5 वेळा डुबकी मारून या, हरिबोल हरिबोल करून. फार महात्म्य आहे. आपण आज अभ्यास करतो महात्म्य. परंतु ते सर्वस्व नाहीये. हे कोणासाठी सांगतोय? आज बहुतांश लोक अनाधिक पाप कर्मामध्ये रत आहेत. रात्रंदिवस काय? मद्यपान, नशापान, व्यभिचार, जुगार आणि वेश्यागमन, मांसाहार यामध्ये रत आहेत. आणि त्यांना वाटतं महाकुंभमध्ये आपण जाऊन डुबकी मारली की काय होईल? आपलं सगळ्या पापातनं मुक्त होईल.
मुक्तता होईल, पण पाप करण्याची वृत्ती जाणार, पाप करण्याची वृत्ती जाणार नाही. तिथं गंगा सुद्धा हतबल आहे. म्हणून गंगेला, माते सरस्वतीला, यमुना सरस्वती मातेला कुक्कुट मुनींच्या आश्रमामध्ये रात्री येऊन सेवा करावी लागते. तुम्हाला माहिती आहे, एकदा आपले पुंडलिक वरदे हरी विठ्ठल म्हणतो ना आपण, तर पुंडलिक गेले होते वाराणसीला जायला निघाले, काशीला. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांनी भूलोक वैकुंठ पुस्तक लिहिलं आहे, त्याच्यामध्ये हा फास्ट टाइम आहे. निघाले कारण त्यांचे आई वडील पुढे गेले होते. मग ह्यांना लोक बोलायला लागले, म्हटले जाऊया म्हणाले मागणं, कुठे गेले भेटतात का बघूया. गेले 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 वाटेत त्यांना आश्रम भेटला कुक्कुट मुनींचा. म्हणाले कुठे चाललंय, तर मी चाललोय प्रयागराजला, काशीला, वाराणसीला. तर आजची रात्र इथं थांबू का? थांब. कुक्कुट मुनी भेटले, थांबला, जागृत होता. बघितलं रात्री 12 वाजता बरोबर 3 काळ्या देवी आल्या. देवीसारखे दिसतात पण रंग काय, काळा कुट्ट. त्या आल्या आणि झाडू घेतली, एकानं घड्या आणतात, पाणी उठतायत आणि तो कुक्कुट मुनींचा आश्रम साफ करतायत. ब्रह्ममुहूर्त आला, त्यांना बघत होता हे सगळं, हे काय करतायत, दिव्य दिसणार पण काळ्या कुट्ट आहेत, काय करतायत, साफ करतायत, झाडून पुसून सगळी मळ घाण काढून टाकतायत. स्वच्छ झाला आश्रम पहाटे ब्रह्ममुहूर्त. त्याबरोबर ह्यांना लख दिव्य देवींचं रूप प्राप्त झालं. जस्ट 4 hours सर्व्हिस. किती? 4 तास रोज. हा पण तशी आपल्याला प्रबोधन पण सांगली, रोज 6 तास किमान सेवा करा. 2 तास नामजप, 2 तास ग्रंथ वाचन, 2 तास डीटी वर्शिप आणि 8 तास ऍक्च्युली 2 तास श्रवण. 4 तास सेवा करून गंगा, यमुना, सरस्वती असल्या दिव्य झाल्या, पावन झाल्या. त्यांच्यासमोर हा पुंडलिक केला, म्हणाला नमस्कार, दंडवत. हे देवीनो, मला प्रश्न पडले, तुम्ही आला तेव्हा एकदम काळ्या कुट्ट होत्या, निस्तेज होत्या, आणि अचानक तुमचं रूप कसं काय पालटलं? तर त्या म्हणतायत, हे कुक्कुट मुनी आहेत ना, भगवंतांचे निस्सीम भक्त आहेत, भगवान श्रीकृष्णांचे. आणि भक्ताची सेवा केल्यामुळे सगळ्या पापातनं मुक्ती मिळते आणि पाप करण्याची वृत्ती पण नष्ट होते. आणि जगातले सगळे अगणित असंख्य कोटी कोटी लोक रोज आपली सगळी पाप आमच्या पात्रामध्ये काय करत असतात, धुवत असतात. त्यामुळे आम्ही त्यांची पाप ग्रहण करून आमचं रूप पापमय होऊन जातं, काळं कुट्ट होतं. आणि ती पाप सगळी धुण्यासाठी आम्ही कुठे येतो, या भक्ताच्या चरणी येतो सेवा करायला. लक्षात ठेवा. त्यामुळे भक्ताचं महात्म्य फार श्रेष्ठ आहे. भगवत भक्तीचं महात्म्य श्रेष्ठ आहे. भागवतमध्ये भगवंत स्वतः सांगतात की भक्तर भक्त जनप्रिय, की मला माझ्या भक्तापेक्षा माझ्या भक्ताचा भक्त खूप श्रेष्ठ आहे. माझ्या भक्तापेक्षा माझ्या भक्ताचा भक्त मला खूप श्रेष्ठ प्रिय आहे. मी माझ्या भक्तांच्या अधीन तर आहेच. कोणा सांगतात, दुर्वास मुनी सांगतात. अंबरीश महाराजांच्या लीलेमध्ये आलंय. दुर्वास मुनी सांगतायत, माझे भक्त मला प्रिय तर आहेतच, पण माझ्या भक्तांपेक्षा माझ्या भक्तांचा जो सेवक आहे तो मला अजून प्रिय आहे. हे स्वतः भगवंत सांगतायत. त्यामुळे मी तुला क्षमा करू शकत नाही. भले मी सुप्रीम असलो तरी इथं माझी पॉवर पुरत नाही. तू ज्याच्या चरणी अपराध केलायस तिथं जाऊन तू क्षमा माग. त्यामुळे वैष्णवाच्या चरणी कधीच अपराध करू नये. त्यामुळे पण वैष्णवाने पण माझ्या चरणी अपराध झाला, माझ्या चरणी अपराध झाला म्हणून शेकी मिरू नये, करू नये. पण मला एक गोष्ट सांगतो, गंमत खूप सुंदर. एक असं इस्कॉनचं सेंटर होतं, बरेच श्रद्धाळू भक्त होते. आणि इस्कॉनच्या सेंटरमध्ये अनेक प्रकारचे लोक भेटतात तुम्हाला. कोण नियम फॉलो करतोय काय, कोण कंटी घातलाय, कोण नियम फॉलो करून माळ जप करत नाही, कोण झोपूनच राहतो, कोण पैशाचा गैरव्यवहार करतो, अजून असे सगळे प्रकारचे असतात. कोण मंत्रोच्चार उच्चारण नीट करत नाही. आपण हे काय असं काय जप करतो, असा कर, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हे काय करतो, हरे कृष्ण राम राम, असं काय करतोस? बरं, असं झालं आणि सगळे ते वयोवृद्ध झाले, सगळे एक एक टपकले. बरं, हा जो होता व्यक्ती त्या सेंटरचा प्रमुख होता, मेन प्रचारक त्या सेंटरचा, तो पण कालांतराने टपकला. तो टपकल्यानंतर गेला. भगवंत अयोध्या कृपेने त्याला भगवत धामात घेऊन गेले. भगवत धामात घेऊन गेलं तर तिथं तो वैकुंठात गोलोक धाममध्ये गेल्यानंतर पाहतो काय की भगवान श्रीकृष्ण अनंत रूप, सेम डिट्टो भगवंतांची रूप घेऊन बसलेले आहेत तिथे गोलोक धाममध्ये, एका झाडाच्या खाली दगडावरती. आणि त्यांच्या बाजूला कुशीत ह्या इस्कॉन सेंटरचा एक भक्त ऑलरेडी बसलेला आहे. काय गंमत झाली,
ज्या इस्कॉन सेंटरमध्ये जो प्रचार करत होता मेन प्रचारक म्हणून, तो बघतोय की ऑलरेडी इस्कॉन सेंटर अमुक XYZ समजा सावंतवाडी धरूया, इथले सगळे भक्त ऑलरेडी कुठे भगवान श्रीकृष्णांच्या कुशीत बसलेले आहेत आणि सगळे गंभीर मुद्रेमध्ये आहेत, गंभीर मुद्रेमध्ये आहेत सगळे. तर सरतेशेवटी ह्याला तिथं गुरु महाराज दिसले, परमपूज्य लोकनाथ स्वामी दिसले. गेला महाराज म्हणतो हे असे सगळे गंभीर मुद्रेमध्ये का बसले, हे गोलोकधाम आहे ना. महाराज म्हणे त्यांना प्रश्न पडलाय, तू इथे कसा काय आलास. त्यामुळे कधीच अहंकार करू नका. तुमच्या पुढे कोण भगवत धामात जाईल हे तुम्हाला माहीत, भगवंतांची अहितिक कृपा कशी चालते तुम्हाला माहीत नाही. आपली बुद्धीच नाही ती, किंवा आपलं क्षेत्र नाही, किंवा आपली क्षमता नाही. लक्षात, आपल्या पुढे कुठचा भक्त कधी जाईल किंवा कुठचा अभक्त आपल्याला वाटतो तो पण आपल्या पुढे कधी जाईल आपल्याला माहीत नाही. ध्रुव महाराज अभक्त असताना त्यांची सावत्राई न अपराध केला, पण पुढे जाऊन ध्रुव महाराज महान भक्त झाले. त्यामुळे त्या वैष्णवाच्या चरणी केलेल्या अपराधाचं फळ तिला भोगावं लागलं. तिचा पुत्र यक्षांद्वारे मारला गेला आणि तिचा अग्नीमध्ये जळून मृत्यू झाला. बरोबर नाही. त्यामुळे आज ती म्हणाला अरे हा काय भक्त नाही, ठीक आहे चला अपराध केला चालतोय. नाही, कोणाच्या चरणी पण अपराध करायचा नाही आहे. तर पुण्यकर्म अर्जित करायला काही अडचण नाही, केली पाहिजे, पण पुण्यकर्म आणि भगवत भक्ती यांची सांगड घालायची नाही. लक्षात, किंवा पुण्यकर्म अर्जित केल्यामुळे आपण मोक्ष प्राप्त करू ह्याची पण गॅरंटी नाही आहे. ते कसं ते आज आपण पाहूया. कारण आज बरेचसे हिंदू लोक जाऊन डुबकी मारताय, लाखो रुपये आहेत त्यांच्याकडे, विमानाची तिकीट काढतायत, लॉजिंग मोठं, तिकडे तुम्हाला लॉजिंग रेट माहित नाही. इस्कॉनमध्येच 9,000, 15,000, 20,000 पर डे कॉटेजचे 30,000 रेट चाललेले आहेत. VIP कॉटेज तंबू 25-50,000, 1,00,000 एका दिवसाचं फेअर. आलिशान. भले तुमच्याकडे पैसे जाल तिथं डुबकी माराल, पण काय उपयोग होणार नाही. कारण भक्ती आणि पुण्यकर्म हे कुठेही यांचा ताळमेळ बसतच नाही. फार श्रेष्ठ आहे भक्ती, फार फार. म्हणजे ते आपण कम्पेअर करून, कम्पेअर जो करेल ना त्याला पाषंडी म्हटलंय चैतन्य महाप्रभू. कसं द्याय का, कोटी अश्वमेध एक कृष्ण नाम सम म्हणा. कोटी अश्वमेध एक कृष्ण नाम सम, एक हेसे पाषंडी दंडे तारे यम. कोटी अश्वमेध एक कृष्ण नाम सम, एक हेसे पाषंडी दंडे तारे यम. दंडे तारे यम एवढं तर कळलं असेल. त्याला यमराज काय करतात, दंड देतात. कोटी कोटी अश्वमेध यज्ञ जे आहेत ते एक कृष्ण नामा समान आहेत असा जो पाषंडी म्हणतो, पाषंडी म्हणजे नास्तिक, त्याला यमराजच दंड देतात. म्हणजे कोटी कोटी अश्वमेध यज्ञांची सुद्धा भगवंताच्या एका नामाशी कंपॅरिझन होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही किती कोट्यावधी पुण्यकर्म अर्जित केली तरी त्याचा काय उपयोग होत नाही. जोपर्यंत तुम्ही गोविंद म्हणत नाहीत तोपर्यंत हे सगळं फेल आहे. कसं ते आपण अभ्यासूया. गोकोटिदानं ग्रहणे खगस्य प्रयाग गंगोदक कल्पवास, यज्ञायुतं मेरु सुवर्णदानं गोविंद कीर्तेरन संयमं शतांश. खूप सुंदर स्कंद पुराणामध्ये श्लोक आहे. गोविंद कोटी गो कोटी दानम ग्रहणे खगस्य. ग्रहणे खगस्य म्हणजे सूर्यदेवाला जेव्हा खग्रास ग्रहण लागतं. तुम्हाला आठवतंय कुरुक्षेत्राला भगवान श्रीकृष्ण कधी गेले होते द्वारकातनं? एकदा गेले होते ना सूर्यग्रहणाला. कुठे गेले होते? कुरुक्षेत्राला. ग्रहणामध्ये यज्ञकर्म करण्यासाठी गेले होते, बरोबर की नाही? तिथे जाऊन त्यांनी लाखो कोटी गायींचं दान केलं आणि त्या अशा हडकुळ्या गायी नाही, अशा दष्टपुष्ट गायी, दूध दुभत्या गायी, वासरांसमवेत आणि सालंकृत. त्यांचे जी शिंग आहेत ती सोन्यानं मडवलेत, खूर सोन्यानं मडवलेत,
अंगावरती वस्त्रालंकार सुवर्ण रत्न जडित घातलेले आहेत. अशा सालंकृत कोटी गायींचं दान कधी? खग्रास सूर्यग्रहणाच्या दिवशी. त्याला फार महत्व, पुण्य असतं त्याला. पुढे काय म्हटलंय? प्रयाग गंगोदक कल्पवास. इथं आलं पुन्हा बघा, प्रयागराज गंगोदक वास. कल्पवास म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला. ज्यावेळेला पण कधी महाकुंभ लागतो त्यावेळेला जर एखाद्या साधकानं प्रयागराज क्षेत्री जाऊन त्या पुळींवरती, त्रिवेणी संगमच्या पुळींवरती म्हणजे वाळूवरती तंबू ठोकून 1 महिना वास केला. किती? 1 महिना वास, आणि दिवसातनं 2 वेळा त्रिवेणी संगमामध्ये स्नान, आणि फक्त एकदा फलाहार, आणि कुशासनावरती निद्रा, आणि 24 तास भजन, असं केलं तर 1 कल्पवास. कधी 1 कल्पवास होतो? कुंभ जेव्हा लागतो महाकुंभ त्यावेळेला प्रयागराजमध्ये जाऊन 1 महिना वास करायचा, पर्णकुटीमध्ये राहायचंय, कुशासनावरती झोपायचंय, गंगेमध्ये त्रिवेणी संगममध्ये 2 वेळा स्नान करायचं, आणि 1 वेळा फलाहार करायचंय. असं केलं तर 1 कल्पवासाचं पुण्य लागतं. तर इथं काय सांगताय? प्रयाग गंगोदक कल्पवास. हजारो कल्पवास जरी प्रयागराजमध्ये केले तरी त्याचं जे पुण्य आहे. आणि यज्ञायुतम मेरु सुवर्णदानम. आपण दान करतो ना, बालाजीला जाऊन आपण सोनं दान करतो. किती दान? 1 तोळा, 2 तोळा, 3 तोळे नाही. सुमेरू पर्वत केवढा मोठा आहे माहिती आहे तुम्हाला? हिमालयाच्या कितीतरी पटीनं मोठा आहे. जेव्हा समुद्र मंथन लीला झाली तेव्हा सुमेरू पर्वताला आणलं होतं. ब्रह्माजींचं ऑफिस आहे तिकडे सुमेरू पर्वतावरती. ब्रह्माजींचं ऑफिस आहे तिकडे. तिथून बसून ते सगळं इथलं ह्या ब्रह्मांडाचं चरितार्थ चालवतात. तर त्या सुमेरू पर्वता एवढं सुवर्णदान केलं, यातून जे पुण्य मिळेल तर ते काय आहे? गोविंद कीर्तीर न सममम शतांश. गोविंद कीर्तीर, एकदा गोविंदाचं नाव घेणं आणि हे सगळं करणं काय? कोटी गायींचं दान सालंकृत, हजारो वर्ष त्रिवेणी संगमवरती कल्पवास प्रयागराजमध्ये, आणि अनेक प्रकारचे अशुभ यज्ञ, कोटी यज्ञ, आणि सुमेरू पर्वता एवढं सुवर्णदान हे एका बाजूला ठेवलं तर ह्याच्यातनं मिळणारं जे पुण्य आहे ते एकदा गोविंद म्हणण्याच्या पुण्य जे फळ आहे त्याच्या शतांश पण नाहीये, 100व्या भागा एवढं पण नाही. आता विचार करा. आता बोला हरी बोल. लक्षात. त्यामुळे मी आज देसाईपुरींना घरी सांगत होतो की आपण कोणातही दोष पाहायचे नाहीये. भगवंत काय सांगतायत? एकदा ज्यानं गोविंदाचं नाव घेतलं त्याने काय केलं जाणावं? लाखो कोटी गायींचं दान केलंय, लाखो वर्ष प्रयागराजमध्ये काय केलंय? तपश्चर्या केली, सुमेरू पर्वतावर सुवर्ण दान केलंय, आणि अश्वमेध कोटी यज्ञ केलेत. जाणावं. लक्षात. त्यावेळेला एखाद्या मुखामध्ये काय येतं? हरे कृष्ण हरे राम, राम कृष्ण गोविंद, केशव मुरारी, हे भगवंतांची नावं येतं. त्यामुळे आपण इस्कॉनमध्ये आलो, आपण माळा जप करतोय म्हणून अहंकार ठेवायचा नाही. आता मला सांगावं, या पृथ्वी तलावरती एक तरी असा जीवात्मा आहे ज्यानं आयुष्यात एकदा पण भगवंतांचं नाव घेतलं नसेल का? हात वर करून सांगा. मग तो मुसलमान असू दे, ख्रिश्चन असू दे, ते पण दे प्रे टू गॉड ना. अरे आपण नास्तिक आहोत. त्यांच्या डॉलरवरती त्यांनी लिहिलंय वी बिलीव्ह इन गॉड. तुम्ही डॉलरचा फोटो काढून बघा आज काय लिहिलं डॉलरवरती? वी बिलीव्ह इन गॉड. त्यांच्यासाठी देवाचं नाव गॉड आहे. मुस्लिमांसाठी देवाचं नाव काय आहे? अल्लाह आहे. पण गॉड, अल्लाह, कृष्ण, राम हे एकच आहेत ना. मला सांगा, मग असा एक तरी व्यक्ती आहे की ज्यानं आयुष्यभरामध्ये आपल्या होल लाईफ टाईम मध्ये एकदा आपण भगवंताचं नाव घेतलं नाही आहे, असं आहे का? मग असा तो किती पुण्यात्मा आहे. ज्यानं एकदा गोविंदाचं नाव घेतलं, किती पुण्यात्मा आहे. अशीच एक पुराणामध्ये कथा आहे. एकदा एक महेश नावाचा नास्तिक पोरगा होता एका साधूबाबांच्या पोटी. त्याला देवाचं नाव घ्यायची अजिबात इच्छा नाही. तो मिळणार, मी नाव घेणार नाही देवाचं, अजिबात कधीच घेणार. त्याचे वडील खूप प्रयत्न करायचे, ह्यानं कसं ते भक्ती मार्गामध्ये लागावं, देवाचं नाव घ्यावं. रामकृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, ओम नमो भगवते वासुदेवाय, नाव घ्यावं. तयार. अनेक साधू संत यायचे, हे बाबा त्यांची सेवा करा, द्यायची संधी. हा कसाच त्यांना तयार व्हायचा नाही. एक दिवशी एक असे हट्टकट्टे साधू बाबा आले, मजबूत. त्यांना भगवंताचे हा श्लोक माहिती होता स्कंद पुराणातला. गोविंद एकदा नाव घेतलं तरी बस झालं. तसं तुम्ही करू नका, का ते नंतर सांगेन तुम्हाला. तुम्ही अखंड नामस्मरणात राहा.
त्याचं महात्म्य पण सांगणार आहे, काळजी करू नका. तर आले, बाबाने नेहमीप्रमाणे दिलं सेवेला साधूच्या. म्हणाले चला आपण गंगा स्नानाला जाऊया. तिथून जवळच गंगा होती. गेले, बाबाने आपली सगळी वस्त्र काढली आणि ह्याच्याकडे दिली आणि हा काठावर बसला आणि बाबा गेले खोल पाण्यामध्ये एवढ्या आणि हरे कृष्ण जप करत त्याने स्नान केलं. म्हणाले ह्याला कृपा दिली पाहिजे भगवंतांच्या नामाची. तर ह्याला बोलवलं, ए महेश इकडे. म्हणतो मी नाही. अरे ये रे, माझा तू गमचा जरा घेऊन ये. तर मला पाण्याची भीती वाटते, मला पोहता येत नाही. बरं 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 मी येतो थोडा मध्ये जवळपास येतो एवढ्या पाण्यामध्ये. आला गमच्या घेऊन. त्याला गच्चांडीला हे मजबूत होते साधू बाबा, या उंच जसे बकोडे धरले. चल म्हणाले आतमध्ये, मी तुला पोहायला शिकवतो. घेऊन गेले एवढ्या पाण्यात, किती हळूहळू पोहायला येत नाही काय नाही, एवढ्या पाण्यात घेऊन गेले. म्हणाले हरे कृष्ण म्हणा. मी नाही म्हणणार, मी आयुष्यात म्हटलं नाही, आता पण म्हणणार नाही. तुमच्यासारखे काही आल्याने गेले. हां तुम्ही कोण लागून राहिले, मी नाही म्हणणार. नाही म्हणणार. धरले मस्त गंगेमध्ये बाहेर काढले. हरे कृष्ण म्हणा. मी नाही म्हणणार. परत धरले. आता थोडा जास्त वेळ ठेवले. पहिले 30 सेकंद ठेवले, आता 1 मिनिट ठेवले. हरे कृष्ण म्हणा. तिसऱ्या वेळा धरले, 2 मिनिटं ठेवले आणि काढले. हरे कृष्ण म्हणा सांगायच्या आधीच म्हणा, तुम्ही म्हणा त्या अर्थतेनं त्या तीव्रतेनं, आता मृत्यू कधी आहे जोरात म्हणा हरे कृष्ण. तुम्हाला सांगतोय म्हणायला. असं समजा 2 मिनिटं पाण्यात आहेत तुम्ही आणि आता बाहेर आले आणि बोला 1 2 3 हरे कृष्ण हरे कृष्ण. बाहेर काढलं. बस झालं एकदम. बस तुझ्याकडनं जास्त काय अपेक्षा नाही. जास्त काय अपेक्षा करणार तुझ्याकडनं. आता न सांगता म्हटलं जा. गेला आणि कालांतरानं त्यानं काय ते जीवन यापन केलं आणि मृत्यू झाला त्याचा. मृत्यू झाल्याबरोबर ह्याला यमराजांकडे आयुष्यावर पापकर्मच केली होती ना. जनानाम पुण्यकर्मणा कधी केलं नव्हतं, पापकर्मच केली होती. यमराज चित्रगुप्ताने काढली याची डायरी, कॉम्प्युटर डिस्क काढली याची, वाचली, लोड केली. यमराजजी हे बघा, ही एवढी पापांच्या राशीची राशी आहे, पण ह्यानं एकदा काय केलंय हरे कृष्ण म्हटलंय, त्याचं फळ मला तरी माझ्या डिक्शनरी कुठे सोडून सापडत नाही. यमराज म्हणाले मलाही माहित नाही एकदा हरे कृष्ण म्हटल्याचं काय फळ आहे. म्हणाले आपण मग इंद्रदेवाकडे ह्याला घेऊन जाऊ. तर तोपर्यंत ह्याला कळलं, हा हुशार होता. अरे एवढी पापकर्म केली, एकदा हरे कृष्ण म्हटलंय, हे ह्यांची तारांबळ उडाली, नक्की काय करायचं. मी असाच येणार नाही, यमराजी तुम्ही मला खांद्यावर घेऊन जायला पाहिजे. कुठे इंद्रनगरीमध्ये मला खांद्यावर बसून घेऊन जायला पाहिजे, मी असाच नाही येणार. बस बाबा आता काय करणार. मग तेवढे नारद मुनी आले होते, ते हरिनामाचे हे ना प्रचारक. नारद मुनी पुढे विणा घेऊन कीर्तन करतायत, हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ह्याला आले इंद्र दरबारी आले. यमराज ह्याला खांद्यावरून उतरवला आणि सगळं गोष्ट सांगितली. ह्यांना एकदा आयुष्यामध्ये हरे कृष्ण म्हटलंय, तर मला काय कळत नाही नक्की ह्याला काय द्यावं, ह्याचं फळ काय द्यावं. इंद्रदेव तुम्हाला सुस्त इंद्रा डोकं खाजवलं. तिथं बाजूला बृहस्पती पण होते, देवतांनी गुरुदेव म्हणाला मला पण माहीत नाही, एकदा भगवंताचं नाव घेतल्याचं महात्म्य काय मला पण माहीत नाही. म्हणाला ठीक आहे आपण ब्रह्मदेवांकडे जाऊया. ह्याची पद वाढली. आता म्हणतो मला असं नाही चाललं, आता मला पालखीत घाला. हा पुढे यमराज, मागे इंद्रदेव, खांदा दिले आणि पालखीत घालून पुढे नारद मुनी कीर्तन करतायत, देवी देवता कीर्तन चालले, ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मदेव ना पण सवय झाले म्हणाले हाच प्रश्न, ब्रह्मदेव आपली 4 डोकी खाजवतायत. मी म्हणतो अखंड हरिनाम करत असतो, पण एकदा हरिनाम घेतल्याचं महात्म्य मला माहित नाहीये. पण हरिनामामध्ये वैष्णव आचार्य कोण असेल तर भगवान शंकर आहेत कैलास पर्वतावरती, आपण त्यांच्याकडे जाऊया. वैष्णवानाम यथा शंभू ना, हा आपण त्यांच्याकडे जाऊया. ते सदैव भगवंत नामाचा
अनादि अनंत काळापासून करतायत जप. आले कैलास पर्वत. आता ब्रह्मदेव पण लागले पालखीला, बरोबर की नाही. आले कैलास पर्वत, सगळं झालं इंट्रोडक्शन. म्हणाले ह्या महेशनं एकदा हरिनाम घेतलेलं आहे, काय बरं फळ द्यायचं, आमच्याकडे काय सोल्युशन नाही, तुम्ही सांगा. कारण तुम्ही रात्र रात्रंदिवस काय करता, हरिनामच घेत असता. तर सगळ्या जटाबिटा ऐसपैस झाल्या. आणि भगवान शंकर मी अहोरात्र नाम जप करत असतो माझ्या प्रभूचं, पण एकदा माझ्या प्रभूचं नाव घेतल्याचं फळ मला पण माहित नाही. तेव्हा आपण काय करूया, माझ्या प्रभूलाच जाऊन विचारूया, एकदा प्रभूचं नाव, तुझं नाव घेतल्याचं फळ काय आहे ते. आता ह्याची पद वाढली, म्हणाले शंकरदेवांना पण लावा पालखीला. आता शंकरदेव, इंद्रदेव, ब्रह्माजी आणि यमराज पालखी वाहत आहेत या महेश बाबाची. आणि सगळे आले वैकुंठाला. लक्ष्मीपती नारायण भगवान श्रीकृष्ण तिथे विराजमान आहेत वैकुंठामध्ये. सगळी सभा आहे भरलेली. आणि हे आले पालखी घेऊन. भगवान शंकर आहेत, यमराज आहेत, ब्रह्मदेव आहे, इंद्रदेव, नारद मुनी आहेत, सगळे देवदेवता आहेत. आणि ह्याला पालखीतनं उतरवलं. आणि भगवान शंकर आता मूर्खे आहेत ना, प्रभू तुझं नाव मी अखंड घेतो, तुझ्या नामामध्ये किती गोडवा आहे, त्या गोडवा कधी कमी न होणार आहे, आणि म्हणून मी सदैव अखंड तुझं नाव घेत असतो. पण प्रभू इथं आम्हाला थोडासा प्रश्न पडला आहे की ह्या महेशनं एकदा तुझं नाव घेतलंय आणि त्याचं फळ काय आहे ते आम्हाला माहीत नाही, म्हणून आम्ही तो न्याय निवाडा करण्यासाठी तुझ्या दरबारी घेऊन आलोय. भगवंत म्हणाले त्याला आण माझ्या मांडीवर बसवा. म्हणाला महेश बाबाला. आणि म्हणाले भगवंत उत्तर तर दे. अरे उत्तर काय द्यायचं, हेच उत्तर आहे. जो माझं एकदा नाव घेतो त्याला शंभू, ब्रह्माजी, इंद्र, यमराज पालखीवर ढोऊन माझ्या दरबारी आणून सोडतात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बघा भगवंतांच्या नामाचं किती माहिती. तेच स्कंद पुराणात सांगितले ना, गोकोटी दानम ग्रहणे खगस्य प्रयाग गंगोदक कल्पवास यज्ञायुतम मेरु सुवर्ण दानम गोविंदम कीर्तरे न समम शतांश. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तरी त्या भगवंतांच्या एका नावाच्या शतांश भागा एवढ्या पण नाही, कंपॅरिझनच नाहीये. आणि आता जश नाम अपराधापैकी 8वा नाम अपराध पण घेऊया. कंपॅरिझन करायचंच नसतं. लक्षात काय आहे 8वा नाम अपराध? धर्मव्रत त्याग युतादि सर्व शुभ क्रिया साम्यमपि प्रमाद. हा दशनाम अपराध आहे. दशनाम अपराधापैकी 8वा नाम अपराध. काय अर्थ आहे त्याचा आपण नेहमी गातो. हरे कृष्ण महामंत्राला वेदामध्ये वर्णित एका शुभ काम कर्म किंवा कर्मकांडा समान समजणे हे काय आहे? नाम अपराध आहे. हरे कृष्ण महामंत्राला वेदामध्ये वर्णित एक शुभ काम कर्म किंवा कर्मकांड समान समजणे हा एक नाम अपराध आहे. धर्मव्रत त्याग युतादि सर्व शुभ क्रिया साम्यमपि प्रमाद. प्रमाद म्हणजे अपराध, अपराध आहे. त्यामुळे पुण्यकर्म करायला अडचण नाही, पण पुण्यकर्म केल्यामुळे आम्हाला भगवंतांचं धाम प्राप्त होईल अशा भ्रमामध्ये कोणीही राहू नये. आणि आपणही हरे कृष्णाचा 16 वेळा जप करतो म्हणून आपणही प्रमादामध्ये राहू नये किंवा उन्मानामध्ये राहू नये की आम्ही सर्वश्रेष्ठ भक्त आहोत भगवंतांचे. नाही तर ती इस्कॉनच्या सेंटरची गोष्ट सांगितली तशी होईल. तुमच्या आधी सगळे जाऊन बसलेले असतील तिथे भगवंतांच्या मांडीवरती सगळे गंभीर मुद्रेमध्ये. हा कसा आला? त्यामुळे सेवा करा, निस्वार्थ भावाने सेवा करा आणि कधीच अभिमान ठेवू नका. कारण भक्तीमध्ये अभिमान हे शुक्रवीर विष्ठ आहे. काय आहे? शुक्राचं अन्न काय आहे? डुकराचं मानवाची विष्ठा आणि विष्ठा खाऊन केलेली विष्ठा शुक्रवीर विष्ठा त्याला म्हटलं. किती घाण असते विचार करा. त्यामुळे भक्तीमध्ये अहंकार कधीही. मी माझं प्रवचनाची एक वेगळी स्टाईल आहे. मी जास्त हरिकथा सांगत नाही, सांगतो थोड्याफार, पण तत्वज्ञान जास्त सांगतो. कारण तत्वज्ञान तुम्ही जाणल्याशिवाय भक्ती करणार नाही. तुम्हाला भगवंताच्या कथा त्या लिटिल कृष्णामध्ये पण आहेत. लावलात की लिटिल कृष्णा युट्यूबवरती आहे, सगळीकडे आहे. ते आहे आनंद रस आहे, पण त्याच्यातनं भगवंत गीतेमध्ये सांगतात जन्म कर्मच मे दिव्यम यो मे वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नयति मामेति सोर्जुन. तुम्हाला जन्माचं आणि कर्माचं दिव्यत्व तत्वतः जाणतो, त्याला पुन्हा फिरून ते. त्यामुळे तत्वज्ञान जाणणं हे भक्ती दृढ करण्यासाठी फार आवश्यक आहे.
भगवंतानं तत्वता जाणलं पाहिजे ना, वरवर नाही, वरवर नाही. डुबकी मारायची तर सखोल प्रशांत महासागरामध्ये. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न सोचिती न कांक्षती. मग असा ब्रह्मभूत प्रसन्नात्मा होईल जातो जे आज भर सगळे कृष्ण. आणि प्रचार कधी करायचा आहे? ज्या तुमच्या हृदयामध्ये कृष्ण तुडुंब हरतील. आता महाप्रसाद आहे, महाप्रसाद आपण यथेच्छ ताव मारतो, बरोबर मारतो की नाही? मारला पाहिजे. आणि मग आपलं पोट भरतं. आणि प्रभात सांगतात असं गळ्यापर्यंत येईपर्यंत माझ्या भक्तांनी, माझ्या शिष्याने काय केलं, प्रसाद गणपला आणि ते अशी बदकासारखे झाले. मग मला आनंद होतो, बरोबर आहे ना? प्रभुपाद सांग एवढी प्रभुपाद कृपाळू. आपण 1-2 आयटम बनवतो, फार 3 आयटम बनवतो. प्रभुपाद प्रत्येक संडे फिशला 11 आयटम बनवायचे. कमी किती? स्वतः एकटे म्हातारे 70 वर्षाचे 11 आयटमचा कोर्स संडे फिशला असायचा, स्वतः बनवायचे. एकदा तिकडच्या लोकांना आंघोळ वगैरे करायची माहिती नाही, हिप्पी लोक ते. तर प्रभुपादाने ह्यांना आंघोळ करायची शिकवली. आंघोळ केल्यानंतर अंग पुसलं, टॉवेल पाहिजे ना. एकच टॉवेल होता प्रभुपादांचा. तोच टॉवेल घेऊन ते जे काय हिप्पी राहायचे ते 10-11 जण प्रभुपादांना टॉवेल शेअर करायचे. बघा प्रभुपाद किती कृपाळू. लक्षात. तो प्रसाद तर बनवायचेच, मग भांडी पण स्वतःच घासायचे. मग एकेकाला वाटायला लागलं, अरे एवढा म्हातारा आपली सेवा करतोय, भांडी घासतोय, लेट मी सर ॲटलिस्ट असिस्ट, थोडा हातभार लावायचा. मग अशा प्रकारे इस्कॉन मुवमेंट चालू झाली. त्यामुळे आपल्याला आचार्य बनलं पाहिजे. आणि आचार्य कधी बनणं शक्य आहे मला सांगतो, तोच मुद्दा सांगतोय. जसं भरपेट जेवल्यानंतर काय तो ढेकर होतो ना, तर प्रचार हा ढेकर असला पाहिजे. कृत्रिमरित्या प्रचार होत, प्रचार हा ढेकर असला पाहिजे. तुमच्या अंतरंगामध्ये कृष्ण आणि कृष्ण तत्वज्ञान, कृष्ण कॉन्शियसनेस एवढं ठासून भरलं पाहिजे की त्याचा जो ढेकर येईल तो काय असेल? प्रचार असेल. अन्यथा जर तुम्ही पोकळ प्रचार करायचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही आणि तुम्ही यशस्वी जीवनामध्ये होणार. म्हणून चैतन्य महाप्रभू सांगितलं ना की भारत भूमी ते ह्याला जन्म, जन्म सार्थक करी कर परोपकार. पहिला आपला स्वतः जन्म सार्थक करा, साधना करा, भजन करा, भक्ती करा, ज्ञान अर्जित करा, सेवा चाकरी करा आणि प्रचार करायच्या मागे पळू नका, तो आपोआप होईल. पण ढेकर द्यावा लागत, ढेकर द्यावा लागत, तो आपोआप येतो. तुम्ही ज्याला आत्मतृप्त व्हाल भगवंत भक्तीनं, तेव्हा तुम्हाला बघूनच इतर लोक काय बनतील? भक्त बनावे लागतील. भक्त बनवायची गरज पडणार. आणि आपल्यामध्ये कॅपॅसिटी पण नाही भगवंत भक्त बनवण्याची. आहे का कॅपॅसिटी? गुरु महाराजांनी श्रील प्रभुपादांनी जे सांगितलंय ते तत्वज्ञान जीवनामध्ये फॉलो करूया. आणि बहुनाम जन्म नामंते सांगितले भगवंतानी. तसंच चैतन्य महाप्रभूंनी सांगितले ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव गुरु कृष्ण प्रसाद पाय पाय भक्तिलता बीज. ह्या अनंतकोटी ब्रह्मांडामध्ये अनेक जीव भ्रमण करतायत, त्यांची गिनती पण शक्य नाहीये. तुम्हाला सांगतो पृथ्वीवरती आज 760 ते 770 कोटी मनुष्य योनीमधले प्राणी उपस्थित आहेत. किती? 770 कोटी धरूया. अहो तेवढे जीव तर एक चमचाभर दह्यामध्ये असतात राव. आपली संख्या काय फार मोठी नाहीये. 760 कोटी आत्मे कुठे असतात? एक चमचाभर दह्यामध्ये असतात. त्यामुळे आपण खूप भाग्यवान आहोत. दुर्लभम मानुष जन्म तदप्यम ध्रुम अर्थदम. प्रल्हाद महाराज सांगतात भागवतम मध्ये, हा मनुष्य देव अतिशय दुर्लभ आहे आणि या दुर्लभ माणसाच्या देवामध्ये अल्पायुष्य आहे, अध्रुवम आहे म्हणजे अल्पायुष्य आहे, तरी पण अर्थपूर्ण आहे. जरी अल्पायुष्य असला, दुर्लभ असला तरी काय आहे? अर्थपूर्ण आहे. त्यामुळे जिथून तुम्हाला समजलंय तिथून गोविंदाचं भजन चालू करा. आणि एका गोविंदाचं नामाचं महात्म्य मी तुम्हाला सांगितलं शास्त्रांच्या आधारे. आता तुम्ही म्हणाल प्रभूजी चला मस्त मजाच झाल्याच, छान लेक्चर दिलं, आता 16 माळा करायची गरज नाही. हा मुद्दा राहिलाच होता. आता 16 माळा करायची गरज नाही, प्रचार करायची पण गरज नाही. सगळेच घेतात ना. प्रभूजी सांगितले स्कंद पुराणात दाखला देऊन सांगितलंय, बरोबर की नाही? मला सांगा, आपण जे काही इस्कॉन मध्ये येऊन शिकतो त्या सगळ्याचं सार मला कोण सांगेल? जे इस्कॉन मध्ये आपण येऊन शिकतो त्या सगळ्याचं सार काय आहे? आपण आता हिंट देतो, दशनामापराधाच्या शेवटी आपण म्हणतो हा, व्हेरी गुड. काय आहे सार? शीघ्रात शीघ्र कृष्ण प्रेम प्राप्त होऊ दे. बरं, एखाद्या व्यक्तीवरती आपलं, आता भौतिकता देतो मी परत, एखाद्या व्यक्तीवरती आपलं जर प्रेम जडलं, भौतिक प्रेम हार्मोन्स वाला, वयात आलोय आपण,
प्रेम जडलं तर आपण 24 तास त्या व्यक्तीला विसरतो का हो? रात्रंदिवस त्याचं काय चाललेलं असतं? स्मरण चाललेलं असतं, चिंतन चाललेलं. कधी भेटेन, भेटशी केदवा माझ्या जीवलगा. केशव माधव बाजूला ठेवूया आपण. भेटशी केदवा माझ्या जीवलगा. माधवा नाही म्हणत, माझ्या जीव. हे चाललेलं असतं आपलं रात्रंदिवस. अखंड चिंतन, अखंड नामाचं जप. कोणाच्या? प्रिय लगाच्या, जीव लगाच्या. मग हे प्रेमाचं काय आहे? लक्षण आहे, बरोबर आहे. तुम्ही जर सगळे म्हणता की आम्ही कृष्णावरती प्रेम करतो किंवा करत आहोत किंवा करत आलो आहोत किंवा करत राहणार आहोत, तर तुमच्या प्रेमाचं लक्षण काय असायला पाहिजे? काय असायला पाहिजे लक्षण? सिंपल, इट्स ॲज सिंपल ॲज दॅट. म्हणून कमीत कमी 16 वेळा जप करा, म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला सराव साधना होईल. जिभेला वाकडे तिकडे आहे ना. अनादी काळापासून मी प्रवासाच्या सुरुवातीला सांगितलं की काय गोष्टी आपल्याला शिकवाव्या लागत नाही, आपण एक्सपर्ट आहोत त्याच्यामध्ये. जे उशीर आले त्याने प्रवचन हे ऐका, उद्या युट्यूबला वरती येईल, उद्या परवा. तर त्या गोष्टींची आपल्याला रिहर्सल करावी लागत नाही, शिक्षण घ्यावं लागत नाही, प्रॅक्टिस करावी लागत नाही, शाळेत जावं लागत नाही, आपण एक्सपर्टली करतो. भगवंतांचं नाव, हरिकथा, भगवत सत्संगाला येणं ह्याच्यासाठी आपल्याला अनेक फाटे फुटतात. नाही तू जा, मला आज भरपूर कामं आहेत. प्रपंच काय माझ्या मागे थोडा आहे का? एवढा प्रपंच आहे माझा. रिटायर झाला तरी प्रपंच सुटत नाही बिलकुल. भगवान नाव घ्या. लहानपणी आपण शिकलोय की म्हातारपणी काय भगवत भजन केलं पाहिजे, पण म्हातारपणी पण इच्छा होत नाही. एकदा अमेरिकेमध्ये असंच झालं. प्रबोधांच्या आश्रमामध्ये, मंदिरामध्ये एक यंग तरुण अमेरिकन आला. मुंडन बिंडन केलं, ब्रह्मचारी झाला, फर्स्ट क्लास. आणि आई वडिलांचा एक कुलता एक. आई वडील आले भेटायला की म्हणाले, प्रभुपाद आमचा एक कुलता एक यंग मुलगा आहे, हे काय वय आहे काय त्याचं भक्तीमध्ये यायचं? भक्ती म्हातारपणी करायची असते. प्रभुपाद म्हणाले, ओके आय रिलीव्ह हिम, यू जॉईन. मी ह्याला सोडतो, तुम्ही जॉईन व्हा, आता तुमचं वय आहे ना. लक्षात. हरिभक्तीमध्ये जॉईन व्हायचं वय जे आहे ते प्रल्हाद महाराज कौमारे आचरित प्राज्ञो धर्मान भावतानी. कुमार वयापासून हरिभक्तीला लागलं पाहिजे, म्हणजे वयाच्या 5व्या वर्षापासून हरिभक्तीला लागलं पाहिजे. म्हातारपणात जाऊन मी भक्ती करणार नाही, तुम्ही प्रपंचच करणार आणि तो प्रपंच नरकात घेऊन गेल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. कारण जो पण कृष्ण भक्ती करत नाही तो, मगाशी मी तुम्हाला IIT बाबाचं उदाहरण दिलं तसा, तो विडी ओढणार, सिगरेट ओढणार, गांजा फुकणार, हड्डी खाणार, मांसाहार करणार. म्हणजे सगळे इंटरव्ह्यू ऐकले. का म्हटलं एवढा व्हायरल झाला? ऐकूया तरी फिलॉसॉफी काय असते ती. एक तर निर्विशेषवादी, शून्यवादी, त्याच्यानंतर मायावादी, महान मायावादी. तो म्हणतो मिस भगवान शंकर, महादेव मिस आहे. पार्वती माझी कॉन्सर्ट आहे. आता कुठची गर्लफ्रेंड विचारताय? डायरेक्ट पार्वती माझी कॉन्सर्ट आहे. हा अहंकार कुठून बरं येतो? हा नरकामध्ये नेणारा अहंकार आहे, दुसरीकडे कुठेही नाही. आणि आज ते तरुण जे ज्यांनी धर्मशास्त्र यथार्थ रूपामध्ये अभ्यासले नाही, अशा लोकांच्या बळी पडतात. आणि त्यांना वाटतं काही नाही, भक्ती भजन करायचं म्हणजे सुट्टा मारायचा, मासे मटण खायचं, हड्डी चोकायची, ती पण माणसाची. अघोरींच्या सानिध्यात होता ना तू. लक्षात. हे सगळे विक्षिप्त मार्ग आहेत. आणि भगवान शंकरने सांगितलं, ठीक आहे माझे असे जे काही गण आहेत ना, ते ओम नमो महाशिवाय, ओम नमः शिवाय हा नाम जपतात, त्यांना जपू दे. कारण ते सुधारणार नाहीत, पण तुम्ही राम नाम जपा ना, कारण मी त्याचं नाव जप करतो ना. पार्वतीला सांगताय मी राम नामाचा अखंड जप करतोय. माझे गण आहेत ते भले म्हणू देत ओम नमः शिवाय, कारण ते सुधारणार नाहीये. त्यांच्यावरती वैष्णवांची कुंभमेळ्यामध्ये येऊन येऊन कृपा होईल, तेव्हा ते सुधारतील. बरोबर की नाही? वैष्णवांचा संघ फार लव मात्र साधू संघ सर्वसिद्धी आहे, सगळी शास्त्र सांगतात. वैष्णवांचा संघ कधी चुकू नका, नेहमी सत्संगाला या आणि या सावंतवाडी प्रांतामध्ये सगळीकडे सर्वदूर प्रचार करा. डोंट बी लिमिटेड टू सावंतवाडी, भटवाडी, इस्कॉन केंद्र. सगळे सुदूर प्रचार करा, थोडेसे एफर्ट्स घ्या, प्रयत्न करा. कारण भगवंतांच्या दरबारी आपल्याला जायचं आहे. तिथे हातचं राखून नाही चालत. निस्वार्थपणे हा आपला काया वाचा मन इंद्रिय
धन संपदा सगळं झोकून देऊन भगवंतांच्या प्रचार कार्याला लागलं पाहिजे आणि अखंड हरिनाम जपत राहिलं पाहिजे, भगवंतांची सेवा केली पाहिजे. आणि आपण त्याच व्यक्तीवरती प्रेम करतो ज्याचा आपण सदैव काय करतो, नामजप करत असतो, ज्याची सेवा करतो आपण, येणे केने प्रकारे त्याला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो, गिफ्ट्स देतो, बरोबर की नाही. जर आपण भगवान श्रीकृष्णावरती प्रेम करतो असं म्हणायचं जर आपल्याला अधिकार आहे तर आपण ह्या गोष्टी पण केल्या पाहिजेत. एकदा गोविंद म्हणण्याचं नाम तर महात्म्य खूप अगाध आहे, पण आपलं कर्तव्य काय आहे, आपल्याकडे एक जबाबदारी दिली भगवंताने गुरु शिष्य परंपरेनं की हे एकदा नाम घेण्याची संधी बहुजन समाजाला आपण उपलब्ध करून दिली पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु श्री प्रभुपाद की जय हो. निताय गौर प्रेमानंद.